अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क आणि ड असं वर्गीकरण करण्यात येणार आहे का असाही प्रश्न आहे। सामाजिक न्याय खात्याची वर्गीकरणासाठीची समिती स्थापन झालेली आहे आणि अनुसूचित जातींमधील एकूण 60 जातींचं वर्गीकरण करावं याबद्दल सध्या विचार सुरू आहे। अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अभ्यास समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचं 4 डिसेंबरचं हे परिपत्रक समोर आलेलं आहे। आंबेडकरी चळवळीतील नेत्यांचा आणि याबद्दलची अपडेट घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, काय अधिकची माहिती आहे? आता या वर्गीकरणासाठी समितीच तयार होताना दिसते यामिनी हे परिपत्रक समोर आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर अनुसूचित मध्ये एकूण 60 जाती आहेत, पण त्यांना आता अ, ब, क, ड अशा श्रेणीत वर्गीकरण करण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारकडून सुरू झालेला आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता ह्याच्यावर आक्षेप घेताना जर पाहिलं तर ह्या एक समिती जी तयार करण्यात आलेली ह्या समितीत काही विशेष जातींचे किंवा काही विशेष जातींची लोक किंवा नेते मंडळी जे आहेत किंवा मग पदाधिकारी जे आहेत ते या समितीमध्ये पाहायला मिळत आहेत। आणि त्या अनुषंगाने आता रिपब्लिकन स्टुडंट युनियन संघटना सुद्धा जी आहे ती आक्रमक होताना पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारचा एक प्रकार जो आहे तो आंध्र प्रदेशमध्येही याआधी करण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याची म्हणजे अनुसूचित जातीची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न आंध्र प्रदेश सरकारमध्ये करण्याचा प्रयत्न झाला होता। पण सुप्रीम कोर्टात हा खटला गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा संपूर्ण प्रकार जो आहे तो उधळून लावला होता आणि असं होऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं। कुठलीही उपश्रेणी जी आहे ती तयार होऊ शकत नाही असं सांगितलं होतं। आपण जर पाहिलं तर भारताला देशाला या जातीचा एक मोठा इतिहास आहे आणि ही जाती व्यवस्था तोडण्यासाठी मग आंबेडकरांनी केलेले हे प्रयत्न, त्यानंतर मग अनुसूचित जाती असतील, मागासवर्गीय असतील यांना पुन्हा एकदा समान हक्क मिळावे त्यासाठी आरक्षण देण्यात आले होते आणि सर्वांना समान न्याय मिळावा त्या अनुषंगाने हे आरक्षण जे ते सगळ्यांना समान देण्यात आले होतं। पण आता जर ह्या आरक्षण याच्यामुळे जर पुन्हा अ, ब, क, ड असं 4 वर्गात जर वर्गीकरण केलं गेलं तर पुन्हा एकदा ठीक आहे अजय, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत पुढारी न्यूजचे संपादक तुळशीदास बोईटे सर जोडले गेलेले आहेत। बोईटे सर, आता हे वर्गीकरण केलं जाणार आहे का अशी सुद्धा शक्यता होतीये, कारण एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, मात्र याला विरोध सुद्धा होताना दिसतोय या वर्गीकरणासाठी। यामिनी एक लक्षात घेतलं पाहिजे, गेले काही दिवस जसं जसं 2024च्या निवडणुका जवळ येत आहेत तसे वेगवेगळे अशा प्रकारचे प्रयोग होताना दिसतात आहे। मी प्रयोग यासाठी म्हणतो कारण रोहिणी आयोग ओबीसीचं वर्गीकरण, ओबीसीच्या शेकडो जाती आहेत त्यांचं अबकड असं वर्गीकरण करण्यासाठी रोहिणी आयोग स्थापन झाला। त्याचा अहवाल सुद्धा आता मोदी सरकारकडे सादर झालेला आहे। अद्याप त्याच्या अंमलबजावणीचा निर्णय झालेला नाहीये, मात्र तसा अहवाल आलेला आहे। आता म्हणजे याचं ही बातमी उघड करण्याचं श्रेय मला रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे अमोल वेताम यांना द्यायचं आहे। गेले 2-3 दिवस आम्ही सातत्यानं बोलतोय, तेव्हा अमोलनं मला लक्षात आणून दिलं की सर असं असं चाललंय। अखेर ते परिपत्रक हाती लागलं जे सामाजिक न्याय विभागाचं आहे। अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अभ्यास समिती ही जी गठीत करण्यात आलेली आहे तिच्यावर ही जबाबदारी दिली आहे असं अमोल वेताम यांनी सांगितलं। एक लक्षात ठेवा, अबकडे वर्गीकरण का केलं जात आहे त्याबद्दल गेल्या काही वर्षांचा संदर्भ आहे याला। काँग्रेसमधून भाजपात गेलेले जे आंबेडकरी चळवळीतले नेते आहेत कांबळे, मधुकर कांबळे, त्यांनी खूप वर्षापासून हा प्रयत्न केलेला आहे की ज्या जाती आहेत वेगवेगळ्या अनुसूचित जातींमधल्या त्यांच्यामध्ये त्यांच्यातल्या काही जातींना, अनेक जातींना खरं तर काही म्हणण्यापेक्षा आरक्षणाचा योग्य तो लाभ मिळालेला नाहीये, त्यांना तो लाभ मिळावा असं कारण पुढे करून सातत्यानं ते मागणी करत असायचे। आताची जी ही समिती आहे हा मला त्या स्वरूपाचा एक प्रयत्न वाटतो की वर्गीकरण करा, वेगळ्या जातींमध्ये त्यांना वाटा आणि त्यातून पुढचं पाऊल उचला। अर्थात उद्देश हा सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळावा असा असला तरी सुद्धा त्यातून राजकीय हेतू साध्य करण्याचाही प्रयत्न दिसतो आहे। हो, अगदी बोईटे सर, तुम्ही असे सोबत राहा। आपल्यासोबत अमोल वेताम आहेत, स्वतः रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे। अमोलजी, आपण बघितले ही समिती गठीत केली गेली आहे, मात्र याला विरोध सुद्धा होतोय। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? तुमच्या विरोधाचं नेमकं कारण काय आहे? ईव्ही चिन्नप्पा वर्सेस आंध्र प्रदेश या कैद्यामध्ये देखील आंध्र प्रदेश सरकारने अशाच पद्धतीने कायदा पारित केला होता। तथापि सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की राष्ट्रपतीच्या अधिसूचनामध्ये हस्तक्षेप करण्यासारखं होईल, त्यामुळे तो त्यांनी असंविधानिक ठरवलेला आहे।
तरी देखील महाराष्ट्र सरकारने असं पाऊल उचलून जातीय तेढ निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि अनुसूचित जातीमध्ये जवळपास 59 जाती आहेत की एका जातीला नसून समूहांना आरक्षण दिलेलं आहे आंबेडकरांनी. अशा पद्धतीचं असताना जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणे आणि फूट पाडण्याचं काम भाजप सरकारने आखलेलं आहे. एकीकडे जवळपास 2010 नंतर अनुसूचित जातीचे जवळपास 21,000 कोटी रुपये अखर्चित परत गेल्यात. त्याबाबत कायदा पारित करत नाहीये महाराष्ट्र सरकार. पण अशा पद्धतीचं फूट पाडणारं राजकारण महाराष्ट्रात सध्या सुरू आहे. त्याचा आम्ही विरोध देखील करतोय. आणि हा राष्ट्रपतींचा सर्वस्व अधिकार असताना त्याच्यामध्ये हस्तक्षेप होत आहे आणि हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अशी देखील आम्ही मागणी करत आहोत. हो, मात्र अमोलजी, तुमच्या विरोधाची पुढची दिशा नेमकी काय असणार आहे? म्हणजे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? ह्यामध्ये जी मागणी करणार आहेत ती केवळ एका जातीतले काही नेते आहेत जे सरकार धार्जिन असतील किंवा सरकार प्रणित असतील. तर अशा पद्धतीने केवळ एका जातीने मागणी केलेली आहे. उर्वरित 58 जातीने मागणी केलेली नाहीये. आणि जे परिपत्रक 4 डिसेंबरला निघालेलं आहे त्यामध्ये इतर 58 जातीचं प्रतिनिधित्वच नाहीये किंवा सदस्यच नाहीयेत त्यामध्ये, किंवा एका जातीचे आहेत. आणि याच पद्धतीनं पार्टी फोडून वेगवेगळ्या ठिकाणी मागणी करणे हे देखील त्याच्यामध्ये पुढे आलेलं आहे. बरं, मात्र ज्याचा तुम्ही उल्लेख केलात याआधी, मला वाटतं आंध्र प्रदेश सरकारचा तुम्ही उल्लेख केलात, तिथे नेमकं काय घडलं होतं? कशा पद्धतीने या निर्णयाचा गैरवापर करण्यात आला आणि म्हणून तुम्ही आता याला विरोध करताय? अशाच पद्धतीची मागणी आंध्र प्रदेश राज्यामध्ये झाली होती की अनुसूचित जाती पुनर्रचना गठीत करावी आणि त्याचं देखील उपवर्गीकरण व्हावं. याबाबत त्यांनी देखील त्या सरकारने कायदा पारित केला सन 2000 साली. आणि 2005 साली जवळपास सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं की राष्ट्रपतींच्या अधिसूचीमध्ये आम्हाला ढवळढवळ करता येणार नाही आणि सर्वस्व अधिकार त्यांचा आहे आणि तो असंवैधानिक ठरवला गेला. आणि त्यानंतर अशा पद्धतीचे ज्या ज्या राज्यांनी असं करण्याचे ठरवलेले सर्व केसेस पेंडिंग आहेत सुप्रीम कोर्टामध्ये सध्या. बरं, ठीक आहे. धन्यवाद अमोलजी, तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी. पुन्हा एकदा आपल्यासोबत तुळशीदास भोईटे सर आहेत. भोईटे सर, आता आपण त्यांचं म्हणणं तर ऐकून घेतलेलं आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? नाही, लक्षात घेतलं पाहिजे की अमोल वेताम जे मांडत होते, होतंय कसं माहितीये का की अशा प्रकारचे प्रयत्न करताना त्यांनी केलेला एक आरोप कोणता गंभीर आहे की अनुसूचित जातींचा, ज्याला आपण सर्रासपणे दलित जाती असं म्हणतो, त्या जाती समूहामध्ये 59 जाती आहे. अमोल वेताम यांचा मुद्दा मला गंभीर कोणता वाटला की एकाच जातीचं ऐकून आणि केवळ एका जातीच्याच सदस्यांना घेऊन जर ही समिती, ज्या समितीचा मगाशी मी उल्लेख केला, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागानं 4 डिसेंबर 2023चं जे परिपत्रक काढलेलं आहे, ते परिपत्रक सुद्धा आपल्याकडे आहे यामिनी. अनुसूचित जातींचं अबकड उपवर्गीकरण करण्याचा अभ्यास करण्यासाठी ती समिती स्थापन केलेली आहे. त्यामुळे स्वाभाविकच आंबेडकरी समाजातील अमोल वेताम यांच्यासारख्या नेत्यानं, तरुण नेत्यानं अभ्यासपूर्वक आता जी मांडणी केली तिचा विचार केला गेला पाहिजे. कारण 2000 मध्ये आता मगाशी ज्या खटल्याबद्दल तुम्ही अमोल वेताम यांना विचारलं यामिनी, 2000 मध्ये आंध्र प्रदेश सरकारनं अशाच प्रकारे उपसमूहांमध्ये पुनर्रचना करण्याचा कायदा बनवला होता. हे कायदा केलेला त्यांनी. मात्र झालं काय, त्याला जेव्हा आव्हान दिलं गेलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं E.V. चिन्नय्या विरुद्ध आंध्र प्रदेश आणि इतर तो कायदा असंवैधानिक घोषित केला. त्याचं कारण असं आहे की राष्ट्रपतींनी अगदी सूचित केलेल्या यादीनुसार अनुसूचित जातींना आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे ते बदलाचं असेल तर तो देशव्यापी निर्णय असेल आणि ती शक्यता ही नाकारता येत नाही यामिनी. कारण बिहारमध्ये सुद्धा दलित आणि महादलित असं एक वर्गीकरण आपण अनेकदा ऐकलेलं आहे. त्यामुळे त्या प्रकारे योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून चाललंय का, सर्व जातींना विश्वासात घेऊन चाललाय का, हाही महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. अगदी अगदी सर, धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी.